जय शिवराय शेळी पालक मित्रांनो, मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत अधिकाधिक शेळी पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर नक्की करा. आपण याआधी मागील व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण जाहीर केलं होतं की आपण आपल्या फार्मवर ग्लोबल ॲग्रोव्हिजन या फार्मवर शेळीपालना संबंधित प्रशिक्षण कार्यशाळेचं आपण आयोजन करणार आहोत. तर अनेक शेळीपालकांची ज्या समस्या असतात, ज्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी या कार्यशाळेचं आपण आयोजन करतोय. ही प्रशिक्षण कार्यशाळा जी आहे ती आपल्या फार्मवर आपण 3 मार्च 2024 रविवार या दिवशी आपण आयोजित केलेली आहे. त्यामुळे या कार्यशाळेसाठीची नोंदणी प्रक्रिया जी आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण सुरू करत आहोत. ज्या शेळीपालकांना किंवा ज्या नवीन शेळीपालन व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या लोकांना या कार्यशाळेत यायचं आहे आणि शेळीपालन प्रॅक्टिकली समजून घ्यायचं आहे, अशा लोकांसाठी आपण ही कार्यशाळा ठेवली असल्यामुळे ज्या लोकांना यायची इच्छा असेल त्यांनी नोंदणी करून घ्या. कारण नोंदणी केलेल्या लोकांनाच आपण कार्यशाळेमध्ये प्रवेश देणार आहोत. आणि विशेष म्हणजे या कार्यशाळेत आपण 15 पेक्षा अधिक लोकांचा समावेश करणार नाही आहोत. कारण लिमिटेड संख्या जर असेल तरच आपल्याला शेळीपालन प्रशिक्षण प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी लोकांना दाखवून आणि शिकवून लोकांना समजवता येतील. फक्त थिअरी सांगून शेळीपालन शिकवणं सोपं नाही आहे. ज्यावेळेला गोष्टी शेळीपालनातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण प्रॅक्टिकल काय करता येतं आणि कसं करायचं हे दाखवत नाही तोपर्यंत त्याला शेळीपालकाला कळणार नाही आहे. सर्वांना प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी दाखवता याव्यात, प्रत्येक व्यक्तीला पुरेसा वेळ देता यावा, त्याच्या अडचणी समजून घेता याव्या आणि त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करून चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित सांगून त्याला परिपूर्ण प्रशिक्षण देण्याचा आपला हेतू आहे. मित्रांनो, आपल्या कार्यशाळेमध्ये शेळीपालनामध्ये जे शेळ्यांचे आजार असतील किंवा शेळ्यांची काळजी गाभण काळात डिलिव्हरीनंतर कशा पद्धतीने घ्यायची आहे किंवा मुरघास निर्मिती असेल, शेळ्यांचं खुरकटिंग असेल, टॅगिंग असेल, वेगवेगळ्या पद्धतीवर शेळ्यांना जर करडांना शेळ्यांचे कुठे फ्रॅक्चर झाला असेल, पाय मोडलेला असतील तर त्यावर उपचार कसे करायचे या सगळ्या गोष्टी आपण इथं प्रॅक्टिकली दाखवणार आहोत. त्यामुळं ह्या कार्यशाळेसाठी आलेल्या सर्व शेळीपालकांचा फायदा होईल, त्यांना सगळ्या बारीक सारीक गोष्टी समजून घेता येतील. शिवाय आपण जे बाय प्रोडक्ट आपलं मिळतं आपल्याला लेंडी खत, त्या लेंडी खतापासून गांडूळ खत निर्मिती करणे या विषयावर देखील शेळीपालकांना आपण व्यवस्थित मार्गदर्शन करणारे, गांडूळ खत निर्मितीची प्रोसेस व्यवस्थित त्यांना समजून सांगणारे, प्रॅक्टिकली इथं त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातील. शेळीपालन व्यवसायातील ज्या सगळ्या सरकारी योजना असतील, अनुदान असेल किंवा बँक लोन प्रोसिजर असेल, या सगळ्या गोष्टींचंही सविस्तर मार्गदर्शन आपल्या कार्यशाळेत सगळ्यांना होईल. आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे आपला फार्म ज्यावेळेला आपल्याला भविष्यात आपला फार्म रजिस्टर करायचा असेल, त्याची नोंदणी करायची असेल तर यासाठीची काय प्रोसेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी देखील आपण शेळीपालकांना समजून सांगणार आहोत. पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो की आपल्या कार्यशाळेसाठी फक्त 15 लोकांपर्यंतच आपण लोक घेणार आहोत. कारण जर काही लोक लांबून येणार असतील तर त्यांना एक दिवस आधी या ठिकाणी पोहोचावं लागेल. तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था, प्रशिक्षणादरम्यान दिवसभराचं लोकांचं जेवण आणि या सगळ्या गोष्टीचं नियोजन, लोकांना आपल्याला द्यायचा जो वेळ आहे तो पुरेसा वेळ देता येणं, लोकांना आपल्याशी संवाद साधण्यासाठी लोकांनाही पुरेसा वेळ मिळणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण ही संख्या लिमिटेड ठेवलेली आहे. त्यामुळं असं कुठंही नाही आहे की आपल्याला लिमिटेड लोकांना शेळीपालन शिकवायचं आहे किंवा काय, पण प्रत्येकाला वेळ देणं आणि प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणं या ठिकाणी आल्यावर हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याकडे आल्यानंतर ज्यावेळेला प्रशिक्षण घेऊन, प्रमाणपत्र घेऊन जो शेळीपालक जाईल त्याच्या डोक्यात शेळीपालन व्यवसायाबद्दल कोणताही प्रश्न शिल्लक राहिलेला नसला पाहिजे. हा आपला या कार्यशाळेमागचा उद्देश आहे. नोंदणी प्रक्रिया, रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे ज्या शेळीपालकांची इच्छा आहे शेळीपालन व्यवसायाचं प्रात्यक्षिक आणि प्रॅक्टिकल व्यवस्थित डिटेल प्रशिक्षण घेण्याची, त्यांनी या शेळीपालन कार्यशाळेसाठी आपली नोंदणी नक्की करा. ही प्रशिक्षण कार्यशाळा शेळीपालकांच्या डोक्यातील जे काही असंख्य प्रश्न आहेत, शेळीपालन व्यवसायाबद्दल जे गैरसमज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सोडवणारी आणि एका फ्रेश माइंडने शेळीपालन व्यवसायाचं वास्तव समजून घेऊन शेळीपालन व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी मदत करणारी अशी ही कार्यशाळा असणार आहे. एवढंच मी सांगतो.
धन्यवाद.